वाल्मिक कराड फरार काळामध्ये दिंडोरीतल्या आश्रमात गेल्याचा आरोप तृप्ती देसाईंनी केलाय। या आरोपांची पुष्टी दिंडोरीतील आश्रमाकडून करण्यात आली आहे। वाल्मिक कराडच्या चौकशीसाठी सीआयडीचे अधिकारी 27 डिसेंबरला केंद्रामध्ये आले होते आणि त्यांच्या तपासामध्ये वाल्मिक कराडला 16 तारखेच्या केंद्रात 16 तारखेला दर्शनासाठी आल्याचंही समोर आलंय। ज्या आश्रमाच्या संदर्भात मी इथं वक्तव्य केलेलं आहे, जो दिंडोरीचा श्रीराम मोरे म्हणजे अण्णासाहेब मोरेंचा आश्रम आहे, त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे। त्यांच्या अगदी तिथं जी काही बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये कुठं काय चालतं, तिथल्या तळमजल्यावर काय चालतं, कुठल्या राजकारण्यांचे काळे पैसे त्या आश्रमामध्ये खाली खोदून ठेवलेले आहेत, हे सगळे जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढणं गरजेचं आहे। दत्त जयंती सप्ताह आमचा होता आणि या कालावधीमध्ये लाखो भाविक इथे येऊन जात राहतात, अनेक जण येतात। आता कोण येतो काय येतो त्याचं असं कुठे आपली त्याचं हे करत नाही। आलेल्या सगळ्या लोकांचं येतात, दर्शन घेतात, जातात। आणि या संदर्भात आपले जे चौकशीची यंत्रणा आहे ती सुद्धा येऊन गेली आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात CCTV फुटेज पण दिले। आम्ही त्यांना नंतर विचारलं पण याच्यात काय, ते म्हणजे तसं काय याच्यात नाही आले, फक्त येऊन गेले एवढे ते बोलले। पण त्याच्यात काय असं कोणी ते जे आता तुम्ही ज्यांचं नाव दुसऱ्यांचं नाव घेतले ते कोण नाही विष्णू चाटे असं ते कोणी हे नव्हते त्यांच्याबरोबर असे कोणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।